ही बोधकथा आहे टोपीवाला आणि माकडे. जेव्हा मी स्कूलमध्ये होतो तेव्हा ही आम्हाला बोधकथा होती आणि खूप छान होती, म्हणजे भारी वाटायचं ऐकायला. सो एक टोपीवाला असतो. तो टोपीवाला प्रत्येक गावोगावी जाऊन टोप्या विकत असतो. आणि एक दिवस असा असतो, रस्त्याने चाललेला असतो, वरून ऊन असतं आणि तो आता मग थकलेला असतो. मग त्याला रस्त्याने चालता चालता एक आंब्याचं हिरवंगार झाड दिसतं मस्तपैकी. मग त्याच्या मनामध्ये येतं, यार काही वेळ आता मला इथं विश्रांती घेण्याची गरज आहे, थोडा वेळ झोपतो मी इथे. मग तो जातो त्या आंब्याच्या झाडाखाली, त्याची जी बॅग असते टोप्यांनी भरलेली ती ठेवतो तो उशाला तिथे खाली आणि निवांत झोपतो, आराम करतो. आणि जेव्हा त्याला जाग येते, उठतो, तेव्हा मग तो आजूबाजूला बघतो तर त्याची पिशवी गायब, टोप्यांची पिशवी गायब. तो पाहतो इकडे तिकडे तर काय कुठे दिसत नाही. चिंतेत राहतो, चिंतेत बसतो तिथेच खाली. मग अशी अचानक त्याची नजर वरती आंब्याच्या झाडावरती जाते, तर त्याला दिसतात खूप सारे माकडे, सर्वांनी टोप्या घातलेल्या, काहींच्या हातामध्ये टोप्या. तो मग घाबरतो. ते वेगवेगळे आवाज करून ओरडत असतात माकडे त्या टोपेवाल्यावरती. मग तो काय करतो, आता त्यांच्याकडून तर टोप्या घ्यायच्यात, मग काय करायचं. तो मग काय करतो, दगड घेतो, त्यांना दगड मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु माकडे पण झाडाच्या ज्या कैऱ्या असतात, आंब्या ते तोडतात आणि टोपेवाल्यावरती फेकून मारतात. मग हा प्लॅन त्याचा सक्सेस होत नाही. तो मग त्यांना जरा विनवणी करतो, समजलं तर समजलं त्यांना, बाबांना माझ्या टोप्या द्या राहू, मला परत घरी पैसे न्यायचे याच्यामधून विकून, प्लीज द्या. पण माकडे ऐकत नाही. त्याचं म्हणजे डोकंच बंद पडतं, यार कसं आता यांना काय. म्हणजे ते तो जशी ॲक्शन करेल तसंच माकडे थोडंच फार त्याचं नाटक करायचे. मग तो त्याला समजत नाही. मग त्याला एक आयडिया येते, यार हे माझं जे नाटक आणतायत ना, मी दगड फेकले की ते पण फेकून मारतायत. मग तो त्याच्या डोक्यामध्ये टोपी घातलेली असते टोपीवाल्याने, तो स्वतःची टोपी घेतो, धरतो आणि अशी जमिनीवर जोरात आपटतो. मग त्याचं बघून सगळे माकडं पण स्वतःच्या डोक्यातल्या टोप्या काढतात आणि जमिनीवर फेकून देतात. अशा प्रकारे तो पटकन मग पटपट पटपट टोप्या गोळा करतो आणि बॅगमध्ये भरतो आणि तिथून चालत सुटतो. मग तो वाचलो बाबा, एक त्याचं भेटल्या टोप्या. म्हणजे इथे टोपीवाल्यांनी काय एक शक्तीपेक्षा त्यांनी युक्तीचा यूज केला आणि आपल्या टोप्या परत मिळवल्या. आणि अशा प्रकारे तो निघून जातो आणि माकडं पण मग तिथून त्यांची सुट्टी झाल्यावर ते निघून जातात. अशा प्रकारे आपली भूत